तर हाय हॅलो गाईस, नमस्ते आणि वेलकम टू यज्ञास क्रिएटिव्हिटी। तर आजचा व्लॉग असणार आहे एकदम फूडी, म्हणजे जिथं आम्ही नुसतं खायचं काम करणार आहे। तर आम्ही आता वीकेंड आहे म्हणून चाललो आहे विराज जंक्शनला फूड मॉलमध्ये, कारण की आत्ता पण आलं आहे थोडं मस्त एन्जॉय करण्यासाठी आम्ही चाललो आहे फूड मॉलला। तर चला, आता आम्ही फायनली फूड मॉलमध्ये पोचलो आहे विराज जंक्शनमध्ये आणि इथं बघून खूप गर्दी आहे, कारण की आज संडे होता वीकेंड। तर आता बघूया कसं आहे हे फूड मॉल। हे फूड मॉल आमच्या भावाचं म्हणजे विराजचं आहे, म्हणून जे काही पाहिजे ते फुकट फ्री मिळेल, काहीही मागा। आणि आता आम्ही फायनली फूड मॉलमध्ये पोचलो आणि इथलं सगळे शॉप्स बघून तोंडाला पाणी सुटत होतं। सगळे फेवरेट, पण जास्तीत जास्त नॉनव्हेज होते, पण श्रावण होता त्यामुळे आम्हाला कंट्रोल करायला लागलो आणि ते सगळे डिस्कस करत होते काय खायचं। त्याच्यानंतर आम्ही फटाफट ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर थोडा वेळ थांबायला लागलं, म्हणून आम्ही फेरफटका मारलो इकडं आणि तिकडं। आणि इथं आमचा प्रत्युष सारखं KFCकडे जात होता, त्याला म्हणलं श्रावण सुरू आहे चल चल चल, तरी पण तिकडंच पळत होता, त्याला कंट्रोलच होत नव्हतं, म्हणजे काय सांगायचं आता तुम्हाला। आणि थोडा मी इकडं तिकडं फेरफटका मारला आणि त्याच्यानंतर आमची हळूहळू एक एक ऑर्डर यायला सुरू झाली। मग आम्ही सगळ्यांनी खायला सुरू केलं, नवीन नवीन डिशेस होते इथे पण। फ्यू मिनिट्स लेटर आणि इथं आमचं स्वतःचं भेलचं दुकान असून पण आम्ही भेल मागवली, कारण की आमची सोडून आम्हाला दुसऱ्यांची खायला सुद्धा खूप मज्जा येते। आता पोट खूप भरलेलं होतं, ही शेवटची डिश होती, त्याच्यानंतर डेझर्ट खाणार नाही आम्ही असं होणारच नाही, म्हणून आम्ही कॅरेमेल कस्टर्ड म्हणजे पुडिंग आणि हे सिझनिंग ब्राउनी घेऊन आमचं सगळं मील खतम केलं। खूप मज्जा आली खाऊन। त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आता वी पार्कमध्ये मस्त गेम्स खेळण्यासाठी। तर चला, आणि इथं आम्ही तिकीट काढत होतो प्लेचं। मग त्याच्यानंतर कळलं की 11 वाजता हे पूर्ण विराज जंक्शन बंद होतं, त्यामुळे आम्हाला गेम खेळायला मिळणारच नाही। त्यामुळे सगळ्यांचे चेहरे किती पडले ते बघा। तरी पण आम्ही नुसता नेक्स्ट टाईम खेळू, नक्कीच खेळू, पण नुसता आम्ही आता फिरणार आहे, म्हणजे बघणार आहे आणि आत्ताच गेम्स डिसाईड करणार आहे की नेक्स्ट टाईम कोणते खेळ। तर चला बघूया वी पार्क। आणि वी पार्कमध्ये ट्रॅम्पोलिंग आहे हे आम्हाला पहिल्यांदाच कळलं, मग काय खेळायलाच लागतंय नेक्स्ट टाईम खरं। वी पार्क बघून झाल्यावर आम्ही आलो बाहेर आणि ही स्वरा बघा इथे आत जायचा प्रयत्न करत होती, पण ते शक्य नव्हतं, कारण की 11 वाजून गेले होते। पण आम्ही आत्ताच डिसाईड केलं की ही गेम आम्ही नेक्स्ट टाईम नक्की खेळणार। मग वी पार्क बघून झाल्यावर आम्ही गेलो मॅकडॉनल्ड्समध्ये, शेवटीचं डेस्टिनेशन, आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी। तर इथं बघूया आपण काय काय घेतोय, पण घेणार तर व्हेज। तर चला, मग आम्ही मॅकडॉनल्ड्समधून बाहेर पडलो आणि घरच्या वाटेला निघालो, म्हणजे विराज जंक्शन सोडलं आम्ही आता आणि चाललो आहे। तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये असं आम्ही दोघी बोलत होतो। पण आता चला, जेवण लवकर झालं असेल तर झोपून टाका, जास्त वेळ मोबाईल बघू नका।
आणि आता जसं की ओजसनं सांगितलं, जर व्लॉग बघून झाला असेल तर झोपून टाका. आता आम्ही पण चाललो आहे घरी झोपायला आणि खूप एन्जॉयमेंट झाली. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बाय गाईस.